जरा प्राइज वितरक जे आहेत त्यांना विनंती आहे, असद अली उल्डे, त्यानंतर इरफान भाई, हिदायत अनवरी, मनसूर उल्डे, इर्शाद चोगले, कबीर सोंडे, जाफर अनवरी, फरहान दांडेकर, बुरान उल्डे या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला या तिन्ही टीम प्लीज समोर या, विनंती असेल. पाबरा, हरिहरेश्वर, MNCC जसवली प्लीज. आपण सुरू करतोय बक्षीस वितरण. तर पहिलं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय असद अली उल्डे यांना की त्यांच्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रित केलं. या मॅचमध्ये 19 धावा केल्या, 7 गंतारे. पप्पू पाबरा संघाचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला यायचं आहे त्यांनी पुढे प्लीज. वेल प्लेड पप्पू. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज देण्यासाठी मी इरफान भाई यांना आमंत्रित करतो की त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर या स्पर्धेचा. गोलंदाजीत आपण पाहिलं तर साई मांजरेकर जबरदस्त गोलंदाजी केली होती. प्रियतेज कर्देकरनी विकेट घेतली होती, पण त्यांना माघारी टाकून अफवान पाबऱ्याचा ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. 6 विकेट घेतली या पूर्ण स्पर्धेमध्ये. जबरदस्त गोलंदाजी अफवानकडून पाहायला मिळाली पाबरा संघासाठी. आता वेळ कमी आहे म्हणून ते इंटरव्ह्यू देत नाही. पुढच्या वेळेस ते नक्की इंटरव्ह्यू आपण घेऊ त्यांचा. पुढच्या वेळेस त्यांचा इंटरव्ह्यू नक्की घेतला जाईल. त्यानंतर मी सन्माननीय हिदायत अनवरी यांना मी आमंत्रित करेन की त्यांनी पुढे यायचं आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ची ट्रॉफी इथं देण्यासाठी मी त्यांना आमंत्रित केले. या पूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ केला आहे. मुनीफ अब्दुल्लानी धावा केल्या, तेजस शेट्टीनी अर्धशतक झळकावलं, अतुल मार्कंडेने अर्धशतक झळकावलं, 99 धावा कालिंजेच्या आदिल साखरकरनी पण केल्या. पण या सगळ्यांना मागं टाकून 46 धावा त्याचा बेस्ट होता आणि टोटल धावा केल्या 113. फैसल ठरतोय उत्कृष्ट फलंदाज पाबऱ्याचा. जबरदस्त खेळ फैसलकडून. सेमीफायनल असेल, त्याच्या आधीचा मॅच असेल, सुरुवातीपासून अफलातून खेळ. वेल प्लेड फैसल. तब्बल 113 धावा त्यांनी केल्या. याच दरम्यान आपण एक सत्कारी घेतोय आमची मीडिया पार्टनर अर्थात जय गणेश. तर इर्शाद चोगले यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते आमच्या मीडिया पार्टनरला ही ट्रॉफी, जय गणेशसाठी ही ट्रॉफी आहे, यायचं आहे मयुरेश मयेकर. ही ट्रॉफी घेण्यासाठी इर्शाद चोगले यांच्या शुभ हस्ते. बेस्ट कमेंटेटर के लिए आएंगे मंसूर उल्डे और बेस्ट कमेंटेटर का अवार्ड दिया जा रहा है हरीश भाई को. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज थोडीशी गुलदस्त्यात ठेवू आपण. तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी सन्माननीय जाफर अनवरी यांना आमंत्रित करतोय की त्यांच्या शुभ हस्ते तृतीय पारितोषिकाची
प्राईज आणि कॅश प्राईज सुद्धा देण्यात येईल. $6,666 हरिहरेश्वर संघ ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. लगातारची दुसरी ट्रॉफी जाते हरिहरेश्वर मध्ये. बापवनची एक स्पर्धा, त्यानंतर आता सायगावची स्पर्धा. त्यानंतर द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी फरान दांडेकर यांना आमंत्रित करेन. ₹16,666. द्वितीय पारितोषिक MNCC जसवेली. मुख्तार फिरफिरी घेत आहेत ही ट्रॉफी. वेल प्लेड मुख्तार. आता प्रथम पारितोषिक देण्याच्या आधी आपण एक या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकातील सगळ्यात मोठं प्राइज देतोय आपण. त्यासाठी मी आमंत्रित करतोय कबीर सोंडे यांना. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस सांगा मला पटापट, कोण असेल? पूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ. 91 धावा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना 4 विकेट घेतले. मुनीब अब्दुल्ला बिजापुरी मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा. तेजस शेट्टे अर्धशतक झळकावलं होतं, पण 63 विकेट 5 होते तेजसचे. जर मागच्या 2 मॅचमध्ये जर तेजस फलंदाजीला आला असता तर ही मॅन ऑफ द सिरीज आली असती. जबरदस्त खेळ. वेल प्लेड मुनीब. फायनलसाठी हार्ड. आता महत्त्वाचं पारितोषिक अर्थात या MNSC चषक 2024 नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजितच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, त्याचं पारितोषिक देण्यासाठी मी बुरहान उल्डे यांना आमंत्रित करतो की त्यांनी यायचं आहे प्रथम पारितोषिक देण्यासाठी. 33,333 प्रथम क्रमांक चॅम्पियन संघ पाबरा यायचं आहे पुढे पारितोषिक घेण्यासाठी. सज्जाद बाय आणि पप्पू बाय. चला टीम या टीम. बाबरा कुठे राहिले? चॅम्पियन ठरलात तुम्ही. तर सात एकंदरीत या मॅच बद्दल काय सांगाल? पूर्ण स्पर्धेबद्दल तुम्ही पण दामा, तुमच्याकडे पण बोलायचं आहे, पण 7 कॅप्टन म्हणून काय सांगतात ऐकूया. हां, अस्सलामुअलैकुम, नमस्कार. ही जी टुर्नामेंट आहे, आम्ही लास्ट दिवस ही जी टुर्नामेंट आहे, आज आम्ही लास्ट दिवस आले. समजे आमची मुलं बिझी होते आंबा सीझनमध्ये, तरी पण आमचे मनसूर भाई ह्यांना शब्द दिलेले आम्ही की आम्ही येणार म्हणजे येणार. भले आम्ही दुपारी आले पण आले. आणि मॅनेजमेंटनी पण आम्हाला खूप सपोर्ट केले, असं नाही की नाही. आणि चांगला मनोरंजन पण झाला. आणि आता पुढच्याला पण मनसूरबाईंनी नेक्स्ट मंथला पण कळवले आहेत की 25,000 आहे टुर्नामेंट. ते इन्शाल्लाह आम्ही प्रयत्न करू. ओके, पण आता सीझन चालू आहे, तो विषय एक वेगळाच राहिला. तरी पण एक शौक आहे, त्या हिशोबातनं आम्हाला येणं गरजेचं आहे. ओके, नक्कीच हे होते पप्पू. लेट पण थेट, उशिरा पोचले पण फायनल घेऊनच आता बाबराला चालले. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं, खूप खूप आभार. खऱ्या अर्थाने NSC या क्लबने आपल्याला ही संधी दिली. मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचे खूप खूप आभार. मला मनसूरभाई असतील, इर्शादभाई असतील, आमच्या स्कोरिंगला कबीरभाईंनी खूप चांगली मदत केली. पूर्ण टीम खऱ्या अर्थाने NSC क्लबचे खूप खूप आभार की मला इथं कॉमेंट्रीसाठी संधी दिली. मैं हमारे नवनिहाल स्पोर्ट क्लब की जानिब से हमारे साथी कमेंटेटर हरीश सर का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं, क्योंकि 3 दिन लगातार यहाँ पे सुबह उठकर आके और हमारे गांव के बच्चे से पहले माशाल्लाह ये पहुँच जाते थे. ये नथिंग बट अ डेडिकेशन टुवर्ड्स द क्रिकेट है. मैं देख रहा हूँ यहाँ पे इनकी कमेंट्री से जो कि टूर्नामेंट, कोई भी टूर्नामेंट रहे 4 चांद लगा देते हैं. माशाल्लाह बहुत अच्छी आवाज़ है आपकी. और मैं ये ऐसा विश करूँगा कि इंशाल्लाह IPL में मराठी कमेंट्री अगर चालू होती है तो मैं हाँ जय गणेश वाले हमारे जो दिखा रहे थे, हमारे जो साथी फॉरेन में जो रहते हैं, यहाँ पे नहीं पहुँच पाते, तो इनके ज़रिए वो देखते हैं. मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ.
और हमारे हरीश सर के लिए मैं एक बार आपसे रिक्वेस्ट करूंगा कि ज़ोरदार तालियां हो जाए हमारे हरीश सर के लिए। और मैं रिहान भाई डांडेकर से रिक्वेस्ट करूंगा कि एक हमारी तरफ से एक छोटा सा टोकन ऑफ अप्रिसिएशन है सर के लिए, वो आ जाए रिहान भाई और सर के लिए सर की खिदमत में पेश करे। ये तो सर एक छोटा सा हमारी तरफ से ये है, यू डिज़र्व मोर देन दिस। आप ऐसे ही आते रहिए, क्राउड को एंटरटेन करते रहिए। शुक्रिया। धन्यवाद बुरान सर, तुमचं ॲप्रिशिएशन नक्कीच आम्हाला प्रेरणा देईल पुढच्या स्पर्धेसाठी कारण तुमच्यासारखे बॅकअप जे असतात आम्हाला बॅकहँड देतात, खऱ्या अर्थाने पाठीशी उभे राहतात, म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचतो। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार बुरान सर, तुमचं तर खूप आभार। आणि मी जाता आता एवढंच म्हणेन, आमच्या जय गणेश यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सगळे क्रिकेट रसिक लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला पण शेअर करा स्टेटसला ठेवून। जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब। धन्यवाद नवनिहा स्पोर्ट्स क्लब सायगावचे खूप खूप आभार। धन्यवाद। मी रजा घेतो, भेटू पुढच्या टुर्नामेंटमध्ये।